15 नोव्हेंबर 2025 पासून टोल नाक्यांवर बिना फास्टॅग किंवा टॅग अमान्य झाल्यावरही तुम्ही डबल टोल देण्यापासून वाचू शकता। कारण आता सरकारने या संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतलाय। नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे। आता यूपीआय पेमेंटने पैसे वाचणार आहेत। घाटकोपरमधील भीषण होर्डिंग दुर्घटनेनंतर अखेर राज्य शासनाने जाहिरात फलकांसाठी एकात्मिक धोरण तयार केले आहे। नुकताच संबंधित समितीचा अहवाल स्वीकारला असून 21 मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहे। या नव्या नियमांनुसार आता होर्डिंगचा आकार, त्याची जागा आणि सुरक्षितता याबाबत काटेकोरपणे अटी लागू होणार आहेत। शहरातील खड्डे दुरुस्ती हा फक्त पावसाळ्यापुरता मर्यादित विषय नसून संपूर्ण वर्षभर खड्डे बुजवण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे। त्यांनी कर्तव्यामध्ये दुर्लक्ष केल्यास कारवाई केली जाणार। महापालिकेने तक्रारीसाठी व्हॉट्सअप नंबर, दक्ष ॲप व ग्रीवेन्स पोर्टलची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे। खानपानाचा दर्जा सुधारण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने केलेले वेगवेगळे प्रयत्न आणि प्रयोग फळाला आले आहेत। त्यामुळे केटरिंगच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 5,36,00,000 महसूल मिळाला आहे। मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्र, लसीकरण आणि उपचार, लसीकरण मोहीम, रेबीज प्रतिसाद पथक, श्वान नियंत्रण युनिट, प्री एक्सपोजर आणि प्रोलिलॅक्सिस आदींची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगाने आवश्यक तयारी याबाबत विचार करण्यासाठी महापालिकेच्या रेबीज विषयक कार्यसमितीची बैठक पार पडली। दसऱ्याच्या मुहूर्तावर पेणमधील गणेश कार्यशाळांमध्ये गणेश पूजन करून मूर्ती साकारण्याचा श्री गणेशा करण्यात आला। भाद्रपद गणेशोत्सवापर्यंत तब्बल 11 महिने पेणच्या 1300 कार्यशाळांमध्ये हा दिनक्रम सुरू असतो। यंदा गणेशोत्सवासाठी 50 लाख मूर्ती साकारल्या जाणार आहेत। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे। प्रारूप प्रभाग रचनेत काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली, तर काही ठिकाणी राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल करण्यात आले। कोजागिरी पौर्णिमेचा आनंद यंदाच्या वर्षी पुणेकरांना चांदण्यांच्या साक्षीने घेता येणार आहे। नागरिकांना खुल्या वातावरणात उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला। शहरातील प्रमुख उद्यानं व बागा या खास दिवशी उशिरापर्यंत नागरिकांसाठी खुल्या ठेवण्यात येणार आहेत, तर रात्री 12 वाजेपर्यंत ही उद्यानं आणि बागा सुरू राहणार आहेत। सरकारने राज्यातील 305 बाजार समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींची मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। बाजार समितीच्या उत्पन्न मर्यादेप्रमाणे सभापतींना मानधन मिळणार आहे। त्यामुळे उत्पन्नात वाढ करण्याचे आव्हान असताना बाजार समिती पदाधिकाऱ्यांना ते देखील सांभाळावं लागणार आहे। शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग योजनेअंतर्गत महानगरमध्ये आणि उपसंचालक अंतर्गत 1040 शाळांनी 100% सर्वेक्षण अजूनही पूर्ण केलं नाही। याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केलाय। तर दुसरीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ हवा, त्यासाठी पंधरवडा जाहीर करण्याची वेळ आल्याचं मुख्याध्यापक सांगतात। पालिकेने 4 शाळांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरण आखलं आहे। त्यानुसार 10 मजल्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत। यामध्ये अत्याधुनिक वर्ग आणि अन्य सुविधा, तर वरच्या मजल्यावर सभागृह, कौशल कक्ष आणि अंतर्गत खेळांसाठी सुविधा असणार आहेत। आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्येच महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडून जवळपास 3100 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्यात आलाय। यंदा पालिकेने 7700 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। आता व्हॉट्सअपद्वारे एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात आली। त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळालाय। कॉलद्वारेही सिलेंडर बुक करण्यात येतो, परंतु अनेकदा कॉल कनेक्ट न होणं, नेटवर्क समस्या यामुळे सिलेंडर बुकिंग करताना अडथळा येतो। मात्र व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सहजपणे आता सिलेंडर बुक करता येणार आहे। पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकर भरती अत्यंत पारदर्शक आणि गतिशील पद्धतीने करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। 10,309 जणांना नोकरीची प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते। दिवाळीच्या तोंडावर महावितरणाने वीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिलाय।
ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2 वर्षाखालील मुलांना कप सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पाठवल्या आहेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झालाय. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सुरक्षा यंत्रणांचं मॉक ड्रिल पार पडलंय. पुणे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून हे मॉक ड्रिल करण्यात आलं. काल मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास हे मॉक ड्रिल करण्यात आलं. 2005 मध्ये स्थापन केलेले महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी महामंडळ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मंडळाचं अध्यक्षपद अनेक वर्षांपासून रिक्त होतं, त्यामुळे प्रशासकीय दुर्लक्ष, केंद्र सरकारकडून निधी न मिळणं, राज्याच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी निधीसाठी पाठपुरावा न केल्यामुळे अखेर हे मंडळ बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकमधील नवीन रिंग रोडचं काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावं, तसेच साधुग्राम टेंट सिटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले. पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये स्थानिक आमदार बापू पठारे आणि नागरिकांमध्ये मोठा वाद झाला. आमदार बापू पठारे आणि त्यांच्या चालकाकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड इथे आमदार केणेकरांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. जीएसटी कपातीमुळे कृषी उत्पादन, वस्त्रोद्योग, आरोग्य या क्षेत्रांना कसा फायदा झाला हे व्यापाऱ्यांनी सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापुरामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळाचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामध्ये गेल्या 8-10 दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी आणि केळी या पिकांचं प्रचंड नुकसान झालं. या नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करावेत आणि भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. माणगाव तालुक्याच्या पन्हाळघर झोरेवाडीमध्ये अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे येथील नदी नाल्यांनी पुन्हा अक्राळ विक्राळ रूप धारण केलंय. त्याचाच हा दुथडी भरून वाहत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. साताऱ्यात पावसाने विश्रांती घेतल्याने गेले 2 महिन्यांपासून सुरू असलेले कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला आहे. कोयना धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरलेलं असल्याने सिंचनाची चिंता मिटली आहे. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटामध्ये वाद झाला होता. वाद सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता आणि या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी ट्रॅप लावून पकडलं. अमरावतीमधील 27 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आले, तर त्यांच्याकडून सोनं आणि रोकड मिळून 21,36,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.